बातमी अमित ठाकरेंसंदर्भात। अमित ठाकरेंना नेरूळ पोलिसांनी नोटीस बजावली आहे। तर ही नोटीस ठाकरेंनी स्वीकारली आहे। शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात त्यांनी हजेरी लावली। अमित ठाकरेंवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। पोलिसांना धक्काबुक्की केल्याबाबत अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। नवी मुंबईत मनसेनं शक्ती प्रदर्शन केलं। नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी विनापरवानगी अनावरण केलं होतं आणि या पुतळ्याच्या अनावरणावेळी मनसैनिकांनी मोर्चा काढला। तसेच पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी आदेशांचं उल्लंघन केलं होतं। त्यावरूनच हा गुन्हा नोंदवण्यात आला। पोलिसांनी नोटीस बजावली आणि ही नोटीस अमित ठाकरे यांनी स्वीकारली आहे। तक्रारदार माझ्या मते मी जे वाचतो त्याच्यामध्ये तो पोलीस सब इन्स्पेक्टर आहे, त्यामुळे तक्रार मागे तशी घेता येणार नाही। आणि गव्हर्नमेंटची जर पॉलिसी असेल किंवा तसा GR काढला तर इव्हेंच्युअली ती मागे येऊ शकते, म्हणजे ती तक्रार नाही मागे घेता येणार, केस सेटल होईल।